नमस्कार, मी प्रियंका स्वागत करते सुंदर अशा एका नवीन व्हिडिओमध्ये। आज खूप सुंदर अशी स्लीव डिझाईन मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, जिचा की बॅक पार्ट कालच शेअर झालेला आहे, चॅनलवरती अवेलेबल आहे, तुम्ही जाऊन पाहू शकता। कोणाकडे जर अशी साडी असेल किंवा कोणत्याही साडीवरती तुम्ही सध्याही बनवू शकता, खूप ट्रेंडिंग स्लीव डिझाईन आहे। तर मी फक्त काठांना काहीच वर्क करणार नाही आहे, कारण की काठ ऑलरेडी डायमंडनी पूर्ण भरलेले आहेत। त्यामुळे तिथं वर्क केलं काही नाही केलं काही सारखंच आहे, कारण की ते ऑलरेडी फुल गच्च भरलेले आहेत त्यामुळं। तर इथं जसं स्लीव्जला मार्किंग करतो तर सेम त्याच प्रकारे मार्किंग करून घेतलंय। मी इथं अर्ध्या स्लीव्जवरती डिझाईन बनवते, तुम्ही हीच डिझाईन पूर्ण स्लीव्जवरती घेतली तरी पण छान दिसते। पण खालचे काठ आपले पूर्ण डायमंडचे आहेत, त्यामुळे आपण फक्त वरच्या भागालाच ही डिझाईन करणार आहोत। त्यानंतर इथं मी बरोबर स्लीवचा सेंटर काढून घेतलाय आणि बरोबर 1-1 इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे। उभं मार्किंग 1-1 इंचावरती केलंय। त्यानंतर स्लीव्ज जशी आहे तसं क्रॉस मार्किंग देखील 1-1 इंचावरती केलंय आणि सेम इकडं जसं मार्किंग केलंय तसंच ह्या साईडला देखील मी बरोबर 1-1 इंचावरती इथं मार्किंग करून घेते। इथं तुम्हाला दिसत असेल बरोबर 1-1 इंचावरती इथं पण मार्किंग करून घेतलं। हे मार्किंग तुम्हाला परफेक्ट करायचे, जेणेकरून आपल्या लायनिंग्स म्हणजे कमी जास्त होणार नाही। त्यानंतर इथं पहा, वरचा जो 1 इंचाचा भाग आहे आणि दोन्ही साईडचा जो 1-1 इंचाचा भाग आहे तिथं हे अशा रेषा मारून घ्यायच्या, जेणेकरून याचा लुक जो आहे तर तो एकसारखा यायला मदत होते। आणि त्यानंतर मी ह्या साईडच्या सगळ्या एका साईडच्या रेषा मारून घेते, म्हणजे आपल्याला तीनदा पट्टी इकून तिकडं उचलायची गरज पडत नाही। त्यानंतर इथं देखील 1 इंचाच्या अंदाजाने तुम्हाला अशी रेष मारून घ्यायची। मी इथं मार्किंग केलेलं नव्हतं, कारण की तो भाग थोडा खालच्या साईडला जातो, त्यामुळे आपण तिथं अंदाजे मारली तरी पण चालती। त्यानंतर ह्या राहिलेल्या अर्ध्या रेषा देखील अशा जोडून घ्यायच्या एकमेकांना, बरोबर इकडे एक इकून जशा जोडल्या सेम त्याचप्रमाणे इकडं जोडून घ्यायच्या आहेत। सगळं अंतर जे आहे तर ते 1-1 इंच ठेवलेलं आहे, इथं तुम्हाला दिसतच असेल। आणि किती परफेक्ट किती पटकन फिनिशिंगमध्ये हे पहा, एकसारख्या लाईनिंग्स आपल्या बनून झाल्या आहेत, म्हणजे खूप जास्त वेळ लागत नाही। आणि ही टेक्निक तुम्ही लगेच म्हणजे वापरू शकता। फक्त 1-1 इंच उभं मोजायचं आणि 1-1 इंच आडवं मोजायचं आणि एकदम इझिली पटकन ह्या लाईनिंग्स बनवून होतात, काहीच जास्त करायची गरज पडत नाही। आणि ही डिझाईन मी फक्त कट मण्यांमध्ये बनवते, खूप जास्त काहीच यूज होत नाही, फक्त कट बीट्स ह्यापासून आपण ही डिझाईन बनवतोय। आणि कट बीट्स टाकताना तुम्हाला इथं फक्त 1-1 कट बीट्स टाकायचं आहे, खूप जास्त टाकायची नाही इथं। आणि कट बीट्स तुम्ही जेवढ्या लाईनिंग आखलेल्या आहेत ना, तर तेवढ्यावरतीच तुम्हाला फक्त कट बीट्सचं वर्क करून घ्यायचं आहे, काहीच जास्त करायचं नाही आहे। म्हणजे ही डिझाईन खूप म्हणजे खूप सोपी आहे। तुम्हाला फक्त कट बीटची लाईन येत असेल ना, तरी पण तुम्ही ही स्लीव डिझाईन बनवू शकता। आणि कट बीट्स टाकताना फक्त तुम्हाला 1-1 टाकायचं आहे। 1-1 कट बीट्स टाकल्यानं त्याचे जो फिनिशिंग आहे ती खूप सुंदर येते। आणि ह्या दिसत आहेत ना, एवढ्या पण सगळ्या लाईनिंग फक्त तुम्हाला हे 1-1 कट बीट्स टाकून पूर्ण करून घ्यायचे आहेत। तर इथं मी काय करते, अगोदर अर्ध्या साईडच्या करून घेते आणि त्यानंतर मग अर्ध्या साईडच्या करते, जेणेकरून मला जसं सोपं पडेल तसं करते। तुम्हाला डायरेक्ट पूर्ण लाईन करायची असेल तरी पण तुम्ही करू शकता, परंतु मला आता विषय असा असतो, ज्याला जसं सोपं पडेल ते तसं करतं। तर मी आधी अर्ध्या करून घेतल्या आणि त्यानंतर मग अशा प्रकारे ही लाईन इथं पूर्ण करून दाखवते तुम्हाला, कारण ही छोटी होती, इथूनच आपलं परत खालचं वर्क सुरू होणार होतं त्यामुळं। तर ही एंडची लाईन मी अशी सुरुवात करून घेतली आहे। फक्त आपल्याला तुम्ही एक सलंग अर्ध्या करा किंवा मग डायरेक्ट 1-1 लाईन कंप्लीट करत वर्क करा, कसंही करा, फक्त फिनिशिंगमध्ये वर्क आलं पाहिजे। कट बीट्स टाकताना 1-1 टाकायचा, तिथं जी मध्ये आपण सेंटर घेतलेला आहे त्या सेंटरला टोक एकदम परफेक्ट आलं पाहिजे, एवढ्याच काळजी घ्यायची। आणि त्यानंतर इथं अशी गाठ मारून द्यायची आणि प्रत्येक लाईन तुम्हाला अशा प्रकारे पूर्ण करून घ्यायची आहे। आणि खूप सिंपल वर्क आहे, पण दिसायला खूप छान दिसतं। सध्या खूप ट्रेंडिंगमध्ये स्लीव चालू आहे ही। आणि याचा बॅकनेकसुद्धा आपण फक्त कट बीट्समध्ये बनवलेला आहे, दुसरं काहीच वापरलेलं नाही आहे त्याच्यामध्ये देखील। तो देखील काल शेअर झालेला आहे, तुम्ही तो देखील पाहू शकता। हे ब्लाऊज आपल्याला शिवून द्यायचं नव्हतं, फक्त वर्क करून द्यायचं होतं। तुम्हाला कोणाला देखील असे ब्लाऊज बनवून हवे असतील तर दिलेल्या स्क्रीनवर शेवट नंबर देते आहे, तिथं मला व्हॉट्सअप करा किंवा डायरेक्ट कॉल केला तरी पण चालेल। कोणाला कुठल्याही असाल तुम्ही वर्क करायचं असेल तर तुम्ही ब्लाऊज कुरिअर करू शकता। मी अहिल्यानगरमध्ये राहते आणि जवळ आसपास जर कोणी असेल तर येऊन मला भेटूही शकता। येऊन डायरेक्ट तुम्ही ब्लाऊज ऑर्डर देऊ शकता किंवा तुम्ही मोबाईलवरती दिलं तरी पण चालतं। आणि ह्या डिझाईनचा फायनल लुक होता, घातल्यानंतर एकदम छान दिसते। आणि काम पहा इथं किती बारीक झालं आहे, किती फिनिशिंग आहे आपल्या कामाला, हे तुम्हाला पाहिल्यानंतर लगेच कळत असेल। आणि
इतकी सुंदर स्लीव झाली ना, म्हणजे मला तरी पर्सनली खूप आवडली. कारण की तुम्ही ही पूर्ण हाताला पण बनवू शकता. परंतु आपलं खाली खूप जास्त वर्क होतं डायमंडचं, इथं तुम्हाला दिसत असेल. त्यामुळे फक्त फक्त आपण अर्ध्यामध्ये बनवली आणि हिचा असा हा काहीसा फायनल लूक होता. त्यानंतर बॅकची डिझाईन ही अशी होती. हिचा देखील व्हिडिओ कालच चॅनलवरती अपलोड झालेला आहे. तुम्ही तो देखील जाऊन पहा, पाहिला नसेल तर. खूप सुंदर डिझाईन झालेली आहे ही, आणि ही पण डिटेल्समध्ये कशी बनवायची हे तिथं पूर्ण सांगितलेलं आहे. ही स्लीव्ज आहे आणि तुम्हाला कोणाला बनवायची असेल तर स्क्रीनवर नंबर आहे, त्यावर कॉल करा. इथपर्यंत येऊन तुमचा वेळात वेळ काढून माझ्यासाठी दिला आणि व्हिडिओ पाहिला त्याबद्दल धन्यवाद. भेटू परत एका नवीन व्हिडिओमध्ये.